आता वर्दीतील अधिकारी किंवा पोलीस दिसला तर अनेक लोक तिरस्कार करतात, कारण की अनेक पोलीस जे आहेत भ्रष्टाचार करतात हे सर्वांच्या डोळ्यासमोर चित्र येतं। परंतु असे काही पोलीस असतात, असे काही अधिकारी असतात की त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे। ते खरोखरच त्यांची ड्युटी हे निभावत असतात। आता सिग्नलवर थांबलेला दुचाकीस्वार अचानक कोसळला। त्याच्यासोबत 4 वर्षाचा चिमुकलाही किरकोळ जखमी झाला। पाहणाऱ्यांची गर्दी वाढत गेल्याने भयभीत चिमुकला अधिकच गोंधळून गेला। इतक्यात एक मायेचा हात त्याच्या पाठीवर पडला। महिला वाहतूक पोलीस विमल भोसले साळुंखे यांनी त्याला सावरले। लोकांच्या मदतीने पडलेल्या दुचाकीस्वाराला बाजूला घेतले। दोघांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आपल्या ड्युटीची वेळ संपल्याचेही या महिला पोलीस विसरून गेल्या। त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। फुलेवाडी रिंग रोड वरील एक जण मुलाला घेऊन नातेवाईकांकडे गेला होता। रात्री परतत असताना 8:30च्या सुमारास तो उमा टॉकीज चौकातील सिग्नलला थांबला होता। पण दुचाकीला किक मारताना त्याचा तोल गेला। तो बराच वेळ खाली पडून होता। त्याच्यासोबत असलेल्या त्याचा मुलगा बाजूला थांबून होता। लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीतरी बरळत होता। दुचाकीस्वार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने याची माहिती चौकात थांबलेल्या महिला वाहतूक पोलीस भोसले यांना दिली। सर्व गोंधळात सुमारे अर्धा ते पाऊण तास निघून गेला। महिला पोलीस भोसले यांची ड्युटीची वेळ संपली तरीही त्या मुलाचे नातेवाईक येण्याची वाट पाहत थांबल्या। संबंधिताची दुचाकी व एका मेकॅनिकच्या ताब्यात देऊन सकाळी घेण्यास सांगितले, तर एका मोटर चालकाला विनंती करून त्या बाप लेकाला सुखरूप घरी पाठवले। दुचाकी रस्त्यातच असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। महिला पोलीस समोर दोन्हीही जबाबदाऱ्या होत्या। मुलाला बाजूला आणून त्यांनी खाऊ दिला, तर दुसऱ्या बाजूला पडलेली दुचाकी लोकांना मदतीने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली। मुलाचा बाप दुचाकी चालवण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी मुलाच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधला, पण तो संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे फुलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांचा संपर्क करत नातेवाईकांना पाठवून देण्याची विनंती केली। म्हणजेच वर्दीतील या महिलाने तिच्याकडे वेळ नव्हता तरी त्या मुलाला आणि आपले जे वाहतूक सांभाळण्याची जे कर्तव्य आहे ते सुद्धा या महिलेने सांभाळलेलं आहे। त्यामुळे या महिलेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे।